चांगलं भोजन आणणार. गजानन बाबा म्हणतात नाही रे, अन्न हे पुरुष ब्रह्म, जगातला सर्वात मोठा यज्ञ करणारा अन्न आहे. आज तुम्ही पहा, ज्या बाबांनी अन्नाची किंमत केली त्याच बाबाच्या दरबारात लाखो लोक जेवतात. अनेक मंदिरामध्ये गेले तर 50-100 रुपये खर्च करावा लागतात. पण या जगाच्या पाठीवर एकच तीर्थ शेगाव, जिथं मोफत जेवण आहे. काय तुम्ही कोठावी जा, एवढा जेवणाचा कारभार चालणार नाही. ज्या बाबांनी अन्नाची किंमत केली, शीत कानांना जेव्हा बंकटानं पाहिलं तेव्हा बंकट म्हणतो, अहो चला बाबा, मी देवीदासाच्या घरून तुम्हाला चांगलं भोजन आणून देतो ना. अहो उष्ण शीत कशाला खाता, मी चांगला ताट घेऊन येतो. गजानन बाबा म्हणतात नको रे, नको नको. आणि हेच ब्रह्म आहे. अन्न खराब नसते गड्या, हेच अन्न त्या पंक्तीमध्ये आहे, हेच अन्न इथं आहे. अन्न खराब कोणी केलं रे? अन्न खराब कोणी केलं? अन्न खराब स्वतःहून नाही झालं, खाणाऱ्यानं खराब केलं. अन्न खाणाऱ्यानं खराब केलं. तुम्ही चरित्र ऐकलं असेल, किंमत ज्याला अन्नाची कळली, आज त्याच मंदिरात अन्नाच्या पंक्ता उठतात. बंकट अग्रवालांनी आग्रह करूनही गजानन महाराजांनी ऐकलं नाही. शेवटी भोजन तिथंच केलं आणि तहान लागली. गजानन महाराज म्हणता पाणी पाहिजे. आणू का? आता जातो देवीदासाच्या घरी, तुम्हाला पाणी घेऊन येतो. गजानन महाराज म्हणतात नाही, त्याच्या घरातला नाही पाहिजे. तिथे एक नाला होता. बंकट अग्रवाल त्या नाल्यावर जातात आणि घाण वाहत होती. पुन्हा परत येतात आणि काय म्हणतात, बाबा चांगलं पाणी आणून देतो. हे गुराढोरांनी खराब केलेलं पाणी होय, तुम्हाला शुद्ध जल आणून देतो ना. आता जी विभूती आलेली आहे ती साधी नाही आहे. हे बाबा सामान्य नाही आहे. बंकट अग्रवालांचे तर डोळे भरून आले. बंकट अग्रवाल म्हणतात, माझ्या जीवनाची इच्छा पूर्ण झाली. रामाला वैशिष्ट्य मिळाले, कृष्णदेवाला सांदीपण मिळाले, शिवाला तुकाराम महाराज मिळाले, ज्ञानेशाला निवृत्तीनाथ मिळाले. आज मला गजानन बाबा मिळाले.